चला, जसं बरं वाटलं. काही गोष्टी थोड्याशा क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. हे बरोबर आहे का? आपण जे स्वप्न पाहतो, बरोबर, आपण बरेचसे स्वप्न आणि आपण असं गृहीत पण धरतो. आपलं दुःख केव्हा होतं? जेव्हा स्वप्न पूर्ण होत नाही, बरोबर ना? स्वप्न पूर्ण होत नाहीत हे गृहीत धरल्यामुळे दुःख होतं. गृहीत कधीच स्वप्न धरायचे असतात, स्वप्न पाहायचे असतात, मोठमोठे स्वप्न पाहायचे असतात. आणि स्वप्न कितीतरी पाहत असतात, हे स्वप्न, ते स्वप्न, ते स्वप्न, काउंटिंगच चालू आहे की नाही? पण दुःख काय होतं की आपण गृहीत धरतो ना, त्याच्यामुळे दुःख होतं. कारण ते होत नाही पूर्ण. चिडचिड, किती वेळा मी देवाला पूजा करते, साखर घालते, हे करते, ते करते. असं जरुरी थोडी आहे की आपली काय चूक आहे की आपण गृहीत नाही धरायला पाहिजे. तसंच मी तसंच डोक्यामध्ये विषय घेतला होता की चला स्वप्न आपलेही असतं, बघूया सगळे पूर्ण होत आहेत का, प्रयत्न करत होतो. मग आम्ही समाजकार्य म्हणून, समाजसेवा म्हणून आपला हॉस्पिटलचा खर्च देणं, पेन्शन या शब्दाला घेऊन त्या गोष्टी, म्हणजे एक एक गोष्ट ती राबवण्याचा एक प्रयत्न केला की बाबा चला आता एक संधी मिळाली, हे एक आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरती, तर हे करूया का, हे करूया का, भले काहीतरी रेकॉर्ड तयार होईल ना, किंवा पेन्शनधारक एवढे, किंवा हॉस्पिटलचा खर्च एवढ्या लोकांना करून दिला, किंवा विचारे आपले काही निधन झाले आपल्या कुटुंबाचे, तर त्यांना आर्थिक मदत, नेकलेस विन असेल, आल्टो असेल, आणि घरं असतील, आता हे कॉईन चालू आहे. म्हणजे हे सगळे प्रत्येक टप्प्यातल्या गोष्टी मी करत 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 म्हटलं ही आता संधी आली ना, येते ती एकदा करून घेऊया, परत संधीची वाट बघायची नाही. आणि हे करण्यासाठी खूप व्याकुळ जीव होता, आतुरतेने वाट पाहत होतो की एकदा तरी आपल्याला ती संधी व्यवस्थित किंवा सूर लागावा. तो तब्बल 12 वर्षानंतर सूर लागला, खरं जर अर्थाने बघायला. आणि या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला आनंद वाटतो किंवा काय, पण त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला सांगावंसं वाटत जर असेल तर एक विषय असा आहे की लोकांनी कंपनीकडे मार्केटिंग किंवा एक कंपनी, येणारी कंपनी, जाणारी कंपनी, ह्या फक्त नजरेने, ह्या भावनेने पाहिलं. ठीक आहे, जनता आहे ती त्या विचाराने बघू शकते, असू शकते, एवढं मला समजतं. पण कुठंतरी आपण पाऊल उचलायचं लागणार ना. आपण ते जर गाराणं घेऊन बसलो मग आपलं भलं कसं काय? आपण जो विश्वास अविश्वास दाखवण्याचा जो प्रयत्न करतो, मी तर म्हणतो तुम्ही ते अविश्वास विश्वास हे शब्द बोलूच नका. तुमचं जे एक्सपेरिमेंट असतं, लक्षात आलं, तुम्ही जो प्रयत्न करा, प्रयत्नार्थी ईश्वर म्हणतो की, मग प्रत्येक प्रयत्नार्थी ईश्वर होऊ शकतं का? तुम्ही गृहीतच धरलंय ना. पण एक गृहीत धरायचं आहे की एक कोणतं तरी प्रयत्नार्थी ईश्वर होऊ शकतं, आपला प्रयत्न करायचा आहे. मग प्रयत्नार्थी ईश्वर म्हणजे काय की खूप तो परीक्षा घेतो ना. आता काहींचं भाग्य असतं की पहिल्याच परीक्षेत पास, काय कळलं? मग ही जी भाग्याची जी गोष्ट आहे ना, त्या भाग्याला साथ जी असते ती तुमच्या मेहनतीची असते, त्या प्रवासाची असते, त्या प्रयत्नाची असते, की तुम्ही प्रयत्न कसं करता, त्या भाग्याला उजळणी कशी देता. आपण प्रयत्नच करत नाही, आणि केले असतील तर हे सगळं गारण घालतं तुमच्या भाग्यामध्ये. तर हे बघा, आता स्वतः पाहताय, हे आले पुढे गेले, गाडी निघली, काहीच समोर आहे की नाही, कळलं का? ते गावी आहेत, ते आता ह्या ज्या काही वयाच्या असतील, बघा त्यांच्या भाग्यात. तुम्ही गरीब गरीब म्हणता, गरीब गरीब हे सगळं बोलायचंच नाही. तुम्ही आम्ही ना भाग्यासाठी कधी ना चेकिंग केली नाही, एक्सपेरिमेंट केली नाही. मी नेहमी भाग्यासाठीच बोलत असतो. भाग्याची तुलना नाही करायची, आपण करत राहायचे. प्रवास कसा पूर्ण होईल? जन्म झालाय, मृत्यूकडे पोचायचं, हे डेस्टिनेशन आहे. कसं झालं? असं घरात बसू, हा 1 वर्ष झालं, 1 2 असं 3 असं मोजायचं, असं असतं, याला प्रवास म्हणतात. त्या प्रवासामध्ये जे काही सुखदुःखाच्या काय घडण होतील आपल्याला, ते करत 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 ज्यावेळेस त्याला असं वाटतं, त्याच्या नजरेमध्ये, त्याच्या बुद्धीमध्ये जेव्हा लक्षात येतं की नाही याचं परीक्षा झालेली आहे, मग जो जेवढी परीक्षा देतो त्या त्या पद्धतीने त्याला मार्क मिळतात ना.
पेपर एवढं तेवढंच ना, का पेपर काय लिहायचं नाही परीक्षेत पास असं होईल का कधी? असं होतं का? जेवढा तो प्रयत्न करतो, जेवढी बुद्धी लावतो, जेवढा प्रश्नाची उत्तर देतो त्या पद्धतीला मान. तर देवाची जी परीक्षा घेण्याची जी स्टाईल आहे ती वेगळी आहे आणि ती माहित नसते तुम्हाला. आम्हाला फक्त शाळेतली परीक्षा माहिती असते. हे प्रश्न हे एवढे 100 मार्काचा पेपर, देवाच्या दारी कुठला पेपर नाही ना, पेपर जर आहे तो कुठल्याही मार्काचा नाही. हे पहिलं तुम्ही लक्षात घेत पाहिजे. त्याचे मार्क त्यालाच माहित असतात. कुठपर्यंत खेचायचा तो खेचत राहणार. हा जो 2 महिने झाला मी उपक्रम जो राबवतो आहे भाग्यांचा, हा मुद्दाम राबवतो आहे की चल ना मजा करूया, बघूया किती लोकांचं भाग्य आहे, कोणत्या लोकांचं भाग्य आहे, जरा मजा येईल. आणि मजा घेत घेत काम केलं आपण. खरं बघायला गेलं तर आज 30 तारीख आहे, जवळपास 60 दिवस, आजचा 60वा दिवस आहे, उद्या 61वा दिवस. तुम्हाला काय वाटतं सोनं किती दिलं असलं 2 महिन्यामध्ये? हे पॉईंट मागच्या याच्यामध्ये 2 तोळ होतं दिवसाला, आता दिवसाला 4 तोळ आहे. आपण 1800 ग्राम सोनं दिले. म्हणजे तब्बल 1.25 किलो. किलो बोलतं का सोनं? काय बोलते? हाय दादत हाय. आणि तुम्हाला हा जो गैरसमज आहे की मार्केटिंग कंपनी, चव्हाण सर आता परवा मीटिंग होणार आहे आणि तेव्हाही प्रश्न विचारणार नाही मी. आता जनतेसमोर सगळ्याच्या समोर लाईव्ह आहेत त्यांच्या समोर पण प्रश्न विचार. तुम्ही जर म्हटलं ना की सर हे जोडाजोडीची कामं बंद करा, बंद करा, काय प्रॉब्लेम? तुम्हाला मुळात त्याचा अर्थच कळणार आहे. तुम्हाला काय आठवण माहिती का? जोडणं. मी एवढे मेंबर केले असं बोलू ना. ज्यांना मेंबर तुम्ही शब्द बोलता आहात ते तुमचे नातेवाईक आहेत, फ्रेंड सर्कल आहे, शेजारी पाजारी आहे. इथं मेंबरचा संबंध नाहीये. इथे आध्यात्मिक रूपाने मी एक गोष्ट सांगत गेलो होतो की तुम्ही दुसऱ्यांचं भलं करा, भलं करा, भलं करा, भलं करा. प्रत्येकाने आपापल्या नशिबातलं, मेहनतीतलं जे आकडे आता सांगतात तुम्ही तेवढ्या लोकांचं भले केलंय खरं बघायला. आणि भलं तुम्ही आम्ही अख्ख्या जगाचं करू शकत नाही. त्याला बाउंडिंग. लक्षात आलं का? हे जॉईनिंग, त्याला जोडायचंय, मग ते पेअर मॅच करायचं, ते एवढं असं काय नाही. गैरसमज आहे. उद्या जरी आपण असं जोडायचं जर विचार केला की नको हे सगळं क्लोज करा, जे आहेत तेवढे आपलं पूर्ण एवढं कुटुंब जे आता 30,000चं असेल, 40,000चं असेल. कंपनीज आता या लेवलला पोहोचलेली आहे की महाराज कार्ड एक अशी संकल्पना, असं कार्ड घेऊन आपण उतरलोय. आज तुम्हाला हे जी मी नाणी मोजली, जवळपास 1 करोडची नाणी आहेत. आता जे 2.25 किलो जी मी तुम्हाला वजनाची जी नाणी बोललो ती जवळपास 1 करोड रुपयाची नाणी आपण देऊन मोकळं झालेलो आहे. समजलं? हे जर पाहिलं तर कितीतरी मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार, लेडीज जेंट्स जे काही कलावंत आहेत त्यांना घेऊन मी हे करू शकलो असतो. किंबहुना मला माहिती आहे आणि त्यात तुम्हाला माहिती म्हणून हे सांगतो की काकमाय एंटरटेनमेंट आपली ही एक संस्था सुद्धा आहे जिने चित्रपटाचं पोस्टरचं अनावरण केलं. हे पण तुम्हाला मी सांगतोय, तुम्हालाही माहित आहे. मग काय करायचं तुम्ही सांगा की त्यांना बोलवून हे करूया तर तुमचे कमिशन निघून जातील आणि स्वप्नामध्ये पण तुम्ही हे नाणी गाड्या बिड्या बघायची नाही. हे बंद करूया का? तुम्ही सांगा. मी काय आता आव्हान करणार नाही, माझा विषय संपलेला आहे. तुम्ही उद्या, आता मी तुम्हाला प्रश्न करा, इथं पुढे जायचंय का? हो. तुम्ही तुमच्या लोकांना भलं करायचंय का? तुम्हाला भलं करावंसं वाटतंय का? तरच पुढे जाणार. तुम्हाला मी आता आव्हान नाही करणार. मला वाटलं तर करा, नाही तर सोडून. काय कळलं? हा गैरसमज निर्माण झाला की नाही? कारण का झाला? आज जे 30-40 हजाराचा जर आकडा आपण पाहतो आहे तर कदाचित हा लाखोत करोडोत पण जाऊ शकला असता. पण का जाऊ शकला नाही? तर आपला विश्वास जो होता ना तो थोडा चाचपत थांब जरा थोडं करून बघू. थांब, हे येतंय का?
थांब बिल पास होत आहेत, काय कळलं, थांब थांब मला पेन्शन येते का, थांब 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 थांब. असा तुम्ही विश्वास प्राप्त केला आणि त्याला टाइम घेतला. पण माझ्याकडे पण काही गणित आहेत, दूरदृष्टी आहे. शेवटी तुमच्यासाठी मी जास्त थांबू नाही शकत. चव्हाण सर बरोबर आहे, मीटिंग मध्ये मी सांगतच असतो. तर तुम्हा सर्वांना तेच सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे की हे जॉईनिंग बिनिंग असलं काही इथं नाहीये. तुम्हाला कोणाचं तरी भलं करण्याची संधी दिली जाते आणि तुम्ही ते स्वतः ठरवायचं की जर देवाने मला निवडलं, आणि तुम्ही किती भाग्यवंत हे पहिलं तुम्हाला कळलंय का? ते 5,000, ते 10,000, ते 1,00,000, ते पैसेच बोलतात, बाकी काही बोलतच नाही. मिळेल का, होईल का, अमुक तमुक, शक्य आहे का? कारण माझ्या दृष्टीने तुम्ही बघितलेलं नाही, तशी दृष्टी लागते, तसा अभ्यास लागतो. आणि हे करायला जर जायचं असतं तर मी कदाचित 20 महिन्यापूर्वी पण केलं असतं. पण तसं नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की मला काही पाठ निभवायचे होते. ज्यावेळेस काक इकॉनॉमिक्सचं ज्यावेळेस त्या इतिहासाचं पुस्तक छापलं जाईल, जेव्हा मी छापणार, तर मलाही असं कुठं वाटायला नको की अरे तू हे पॅटर्न नाही घेतलंस, हे राहिलं तुझं. म्हणजे मलाच माझा प्रश्न, तर मला हे सगळं राबवायचं होतं. सगळं राबवत 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 माईपर्यंत पोहोचून, शेतकरी मार्गाकडे पोहोचून, उद्योजक वगैरे हे सगळं त्या साच्यामध्ये बसलं की मी समाधानी व्हायचं. तुम्हाला माझं स्वप्न काय होतं की हे सगळ्या गोष्टी राबवणं. तुम्ही म्हटलात तर की सरांना मोठं, मला अजिबात मोठं करू नका, माझी बिलकुल इच्छा नाही. तुम्ही आम्ही मिळून काकला मोठं करूया. काक ही संस्था जी आहे, काक हे जे शब्द आहे ह्यांना मोठं करूया, म्हणजे आपण सर्वजण त्याच्यामध्ये सुख समृद्धीने राहू. मला नका मोठं, मला गरज पण नाहीये मोठं बनायचं, आणि मला आवडत सुद्धा नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, उद्यापासून आम्ही आव्हान नाही करणार. माझ्याकडे लय पेटार आहे अजून, त्याचं सुरू झालंय आता. त्याच्यात तुम्हाला जास्त वाटायला लागलं, विचार करा काय कळलं. पण तुम्ही गाफील राहू नका किंवा असं का हे का, तुम्हाला नको आहे का मग सांगा ना, असं का तसं का, सगळं प्रश्न विचारायचे पाहिजे पण आहे आणि विचारायचं पण नाही. असं असतं का तळ्यात पडत तसं. आज जर कोणती गोष्ट पेंडिंग राहिली असेल तर प्रामाणिकपणे हे सांगतोय मी, किंवा अमुक अडचण आहे तमुक अडचण आहे, त्याही पलीकडे जाऊन लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये इतके व्यवसाय नोकऱ्या गेलेल्या आहेत. मी कुठंतरी डोकं लावून मी आता तर काहीतरी डोकं लावून म्हणलं तरी चालेल, कंपनीला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला, किंवा आपण जिवंत आहोत, हे सगळं चाललेलं आहे. मी म्हटलं आजचं उद्या मिळालं काय प्रॉब्लेम आहेत तर तुमचे 1-1 लाख रुपये जमायचं, समजा कोणाचं बिल बाकी आहे किंवा काय, थांबा नाही येईल ना. मग हे जर एखादा व्यक्ती प्रामाणिकपणे जर तुमच्या समोर मांडत असेल आणि तो तुम्हाला संबोधित करतो आहे की तुम्ही फाउंडर मेंबर आहात, तुम्ही कंपनी मेंबर आहात, तुम्ही कंपनी आहात, तुम्ही मानायलाच तयार नाही. म्हणजे आम्ही म्हणायचं की तुम्ही फॅमिली मेंबर, तुम्ही परक्यागत वागायचं. पैसे दिले. जर व्यवहारिकच नातं ठेवायचं असेल तर व्यवहारिक नातं आयुष्यभर चालत नाही. पहिलं लक्षात ठेवा, डायरेक्ट जाऊन लिहा. कारण तुम्ही जी रक्कम दिलेली असते ते आज उद्या संपतं. नंतर आम्ही कशा पद्धतीने वागायला लागले, नंतर काकडे सरांना आजकाल भाव चढायला लागलेला आहे. म्हणजे सगळं तुम्हीच ठरवा. म्हणजे मिळायला लागलं, करायला लागलं की सगळं चांगलं आहे. थोडी अडचण झाली की बाबा काहीतरी गडबड आहे. नक्की काय तुमच्या तंबूत घबराट आहे का आम्हाला घाबरवत आहे? कित्येक वेळा मीटिंग मध्ये सांगितलं ना, 1,000 करोड रुपयांनी पण नुकसान असले ना तरी ताकद आहे त्यातनं बाहेर निघायची. आणि काय पाहिजे? डोळ्यावरचा विश्वास दाखवू नका, तर दुसऱ्यांनी दाखवू द्या. जी परकी आहेत ना, जी काकमध्ये आली नाहीत ना, त्यांनी दाखवू द्या. ते जे काय म्हणतील ना ते मलाच चालेल, पण काकच्या व्यक्तीने म्हणू नये, किंबहुना विचारही करू नये. कारण तो माझा माणूस, मी जीव तोडून सांगतो आहे. उठायला संधी द्याल की नाही? बिझनेस ठप्प झालेले,
आणि तुम्हाला साधं उदाहरण देतो, तुम्ही आता बाजारामध्ये जा, मार्केटमध्ये कुठलंही हॉटेल, कुठलाही व्यवसाय, काय कळलं, आणि तुम्ही त्याला परिस्थिती विचारा, बघा तो काय बोलतोय, तो जे बोलत ते प्रामाणिक बोले, एवढंच विचारायचं की भाई अभी चालू है आपका बिजनेस, सच बताओ यार कितना टाइम आपको लगेगा कवर अप करने के लिए. आज विचारायचंय, लॉकडाऊन संपूर्ण एवढे दिवस झाले, मी तुम्हाला आज विचारायला सांगतोय. त्याने जर मला म्हटलं ना बस एक 10-15 दिन में हम लोग ठीक आहे, 100% त्याच्या ढेंग खाल्लं जाईल, तो खोटं बोलतोय अगर तो चुकून बोलतो. कारण आम्ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीची माणसं आहोत सर. मी जून पासून चालू झालं ना आपली कंपनी, जून जुलै ना. जर मी आव्हान पण केलं होतं की मी कंपनीला सावरण्यासाठी मलाच हे 2-3 महिने लागले, आणि आपल्यात ती धमक होती, ताकद होती, ती एक आयडिया होती, म्हणून कमी कमी आपण 2-3 महिन्यात उभं पण राहिलो. त्यांना कमी कमी 6 महिने 1 वर्ष लागणार आहे. आणि हे उत्तर नाही मिळालं ना, मला फक्त उद्या येऊन सांगा, मी जाहीर माफी मागेन ऑनलाईनवर. फुल गॅरंटीने मी सांगतो. तुम्ही खरं चौकशी करा. तुम्ही बघता नाही नाणी खरी दिल्यात का खोटी दिल्यात, चेक करायला कोण जातच ना, आहे की नाही. तर हेही चेक करा, जे मी बोलतोय ना चेक करा. काय होतं माहिती का, आपण निगेटिव्ह कडे खूप आपला कल आहे, निगेटिव्ह कडे आहे ना कल आहे. कोणी इशारा पण केला हितचिंतन झालं, शुभचिंतक हितचिंतक, नुसतं डोळ्याने खरं. कुणी जर आपल्याला म्हटलं ना की काही लोकांना 20 महिन्यापूर्वी 1 वर्षापूर्वी सांगितलं, आता डोळं उघडलं वगैरे झालं, अमुक झालं, बरेच लोकांनी बोललं. तुम्ही काय कमवलं, तुम्ही गमवलं काय, त्याचा अभ्यास करा. निगेटिव्ह गोष्ट आजूबाजूला अवतीभोवतीला किंबहुना आपल्या शरीराच्या आत म्हणलं तरी चालेल, ती असती, फिरतच असती, तिला आणायला लागत नाही. गैरसमज आहे. पॉझिटिव्हला आणायला लागतं, पॉझिटिव्हला आणावं लागतं, म्हणून तो एवढा संघर्ष करावा लागतो. निगेटिव्हला आणावं नाही लागत, ती मुळातच असते, ती असती, म्हणून तिच्याकडेच कल जास्त दिला जातो. 5,000 बघूया काय, 5,000 गेले तर आई वडिलांपेक्षा 5,000 मोठे, असंच झालं की. अरे कोण तर कुठला रक्तातला नाही, नात्यातला नाही, कोणतरी पोरगा म्हणतोय आई वडिलांचा, किंवा तेवढं तरी बुद्धिमत्तेने विश्वास ठेवा. संपूर्ण कुटुंबासहित जीव तोडून बोलतोय. तुम्ही खरं खरं सांगा, उद्या बंद करूया आपण हे जोडाजोडीचं, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही सगळे सुखरूपपणा, तुम्ही सुखरूपपणा, त्याचंही टेन्शन घ्यायचं नाही. माझ्याकडे दुसरे पर्याय भरपूर जातो, पण ते जाणार जे बोलतोय. म्हणजे तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला आणलं, मग तो आपला नात्याचं कोणी असो, म्हणजे त्याचं मानधन पण देतो, म्हणजे ते फ्रीमध्ये घेत नाही. भाग्य आजमायला तुम्हाला एक संधी पण देतो, तुमच्या आर्थिक आधारात आधार करण्यासाठी ती संधी देतो. सगळं म्हणजे सगळं कसं सावरतोय. आणि तुम्ही मला जर प्रश्न, सर हे कसं शक्य आहे, तुम्ही कशाला प्रश्न विचारायचे. तुम्हाला जर वाटतंय खरं खरं की सर हे शक्य नाहीये, असं जर मनात वाटतंय, तर मी तुम्हाला असं म्हणतो की तुम्ही असं म्हणायला पाहिजे, सर अशक्य वाटतंय, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. कळलं पाहिजे तुम्हाला, कळलं की काय बोललो तू, हे तुमच्याकडून अपेक्षित आहे, पण ते येत नाही. उदाहरण घेतलं की मग लोकांना समजतं. काय समजा 1 लाख रुपयाने कंपनी खाली आहे, किती 1 लाख. आता मला सांगा, फक्त आपल्याकडे 1000 लोक आहेत असं गृहीत धरा, आणि मी सर्वांना म्हटलं की बाबांनो 1 लाख रुपये कंपनी आपली खालच्या स्तराला आहे, एक वर्गणी म्हणून म्हणा, एक मदत म्हणून म्हणा, एक सहकार्य म्हणून म्हणा, तर त्या 1000 लोकांना मी आवाज देतोय, तर ते प्रति व्यक्ती किती रुपये देईल मला जरा सांगा. द्याल का 100 रुपये द्याल असं मागू? 100 रुपये जड जातंय तुम्हाला? 100च. कळलं आता ताकद.
आणि मी असं मागत नाही, कळलं? माझी स्टाईल देऊनची आहे, अशी घेऊनची नाही. मग तुम्ही माझे परिवार आहात. जर तुम्हाला वाटतं की सर हे अशक्य वाटायला लागलं, मग तुम्ही सहकार्य म्हणून 100 रुपये द्या ना. हा विश्वास ठेवलाय, चुकीचा विश्वास ठेवलाय तर सांगा. इथं आता उद्याच आपला विषय संपतो. मी तुमच्यावर हा विश्वास ठेवलेला आहे की जेव्हाही मला असं वाटलं की मला तुमची आवश्यकता आहे, तुमच्या सहकार्याची, तुमच्या मदतीची, आणि मला ती मिळू शकते, हा मी विश्वास ठेवलाय, तर मला आत्ताच सांगा सर तुम्ही धोक्यात आहात. मग आता सांगा कोण कोणाला धोका देऊ शकतो. गेट द पॉइंट. उद्यापासून आव्हान नाही करणार, बोला. आणि मी फक्त 1000च बोललो. मग आता पुढे आकडा वाढवला तर 1-1 रुपयेच 10 रुपये नाही का मला सांगितलं. मग असा कशाला विचार करायचा. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण त्या संकटातून बाहेर निघतो तेव्हा एक आपली वेगळी पातळी तयार होते. उदाहरणार्थ जसं फॉर एक्झाम्पल, आता आपण काही गोष्टी पेंडिंग राहिल्या असतील किंवा काय, ती कारणं मी तुम्हाला सांगितली, पण ती कारण सांगायला मला आवडत नाही, पण तुम्हाला माहिती असणं म्हणून मी सांगत असतो. उदाहरण असं आहे की जे जे काही पेंडिंग आपल्याला वाटतं, मग ते बिलं असतील किंवा अन्य काही नेकलेस असेल, आल्टो असेल, हे असेल, त्याचं एक नियोजन आहे, प्रॉपर नियोजन आहे. ते जर समजा आपण देशाच्या, जगाच्या समोर व्यवस्थितपणे मांडलं, ज्याला आपण म्हणतो प्रेझेंटेशन, आणि ते प्रेझेंटेशन करत असताना त्याची प्रॉपर मार्केटिंग, लोकांना मार्केटिंग म्हणतात. मार्केटिंग शब्द विटूळ आलाय, एकटूळ आलाय, त्रास झालाय. मार्केटिंगच हा शब्द असा आहे जो तुम्हाला इथून तिकडे नेऊ शकतो. तिकडून तुम्हाला हिता आलेलं जे वाटतंय ना, तो तुमचा अभ्यास नाही म्हणून वाटतो, तो तुमचा गैरसमज आहे म्हणून वाटतो. पण आज ट्रेडिशनल बिझनेस असो किंवा कुठलाही बिझनेस असो, त्याला मार्केटिंग करावीच लागते. त्याने मार्केटिंग नाही केली ना तर त्याचा बिझनेस ग्रोथ होणार नाही. पहिलं हे डोक्यात ठेवा, म्हणजे झालं. काय कळलं? गैरसमज पहिला कळला. आज मी 22 महिन्यानंतर सुद्धा तुमच्या समोर येऊन बोलतोय, असं तुम्हाला समजवतोय, नवीन कंपनी खोलण्यासारखं समजवतोय की याच कंपनीने 20 महिन्यामध्ये 80 करोडचा बिझनेस केला, तो समजवतोय. अजून तुम्ही हे सगळं विचार करू नका. फक्त माझं एक तुम्हाला प्रामाणिक मत आहे ते सांगतो. मी जे नियोजन आखेन, काय बोललो, मी जे पण नियोजन आखेन त्या नियोजनामध्ये तुमचं सहभाग असणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही नियोजनाचं सुरुवात असते, त्याची जी बांधणी असते ती पाठीमागच्या नियोजनातून असते. काय कळलं? आणि मार्केटमध्ये एकदा आपल्याला स्थिरता सापडली, आपण म्हणतो ना, काय म्हणतो की धंदा आता सेट झाला, असं म्हणतो ना, माझा व्यवसाय आता सेट झाला. वेल सेट होईपर्यंत कसं असतं, त्याच्याकडनं व्याजाने घे, त्याच्याकडनं घे, अमुक घे, आता सूर लागला बाबा, आता वेल सेट झाला. वेल सेटचा अर्थ काय, जेव्हा तुमचा एक त्या लेवलला गेल्यानंतर मग मार्केटमध्ये जी लोक असतात तुम्हाला पाहणं, त्या लेवलनी तुम्हाला पैसा पुरवू शकते, मदत होऊ शकते. तोपर्यंत तुम्हाला इकडून जायला पहिलं. कळलं तुम्हाला? आणि मग जर मी समजा तुमचं जे आता तुम्हाला असं वाटत असेल हा माझा स्वार्थ आहे की काय, समजा तुमची मी मदत घेतली असेल, भले कदाचित पद्धत चुकीची असेल की 5,000ला 1,50,000 झाले, असं काहीतरी असेल समजा, कळलं का? पण त्याचा वाटा देतोय ना मी. जो काय बेनिफिट उद्या होणार आहे आपल्या कंपनीला, जो होतोय आणि होणार, तो जो मी समुद्र निर्माण करतो आहे, त्याचा वाटा देतोय ना, तुम्हाला देतोच आहे ना, कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने देतोय ना, महाराष्ट्र काढाच्या मार्गाने देतोय ना. तुमच्या लक्षात येत आहे का? हे जे तुम्हाला वाटतंय ना की हे एवढं शक्य कसं काय, तर त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो.
4 व्यापारी आहेत, वस्तू एकच आहे, प्रत्येक वस्तूवर म्हणजे त्या वस्तूवरती प्रत्येकाला एकच मार्जिन आहे 50 रुपये. किती आहे? व्यापारी 4, वस्तू 1 आणि त्या वस्तूवरती 50 रुपये मार्जिन आहे. काय कळलं? बरोबर आहे. आता ही वस्तू 4 जण विकत असताना मार्जिन 50 रुपये. मग ह्याला काय वाटलं की बाबा मी 50 जाऊ दे, 5 लोकांना देतो, 45 माझ्याकडे, मी 45 खुश. असा एक व्यापार. दुसरा काय म्हणला, ठीक आहे मला काय असं काही एवढं जरूरत नाही, 10 लोकांना देतो म्हणजे डिस्काउंट. हे कळलं का पाहिजे? मी 40 मध्ये खुश. तिसरा आला तो म्हणे 35. चौथा आला तो म्हणे नाही मला तर यार 5 रुपये मिळत तरी काय हरकत नाही पाहिजे. काय कळलं? 4ही व्यापाऱ्यांना 50 रुपये मार्जिन होती त्या वस्तू मागे. फक्त आता विषय डोक्यामध्ये एकच होता त्या 4 व्यापाऱ्यांचा की आपण प्रॉफिट किती आपल्यासाठी ठेवायचं. आता 4थ्या व्यापाऱ्यामध्ये समजून घ्या की तुम्ही का आहे. ती म्हणते की 45 रुपये आपण लोकांना दिले, मी 5 रुपयात खुश आहे, तर काय प्रॉब्लेम आहे काय? आणि हे पचत नाही ना, कारण असं कोणी करत नाही ना. कारण नेहमी कल मालकात असतो. नाही भाई, मार्जिन छोड के धंदा नाही करेगा. जो मार्जिन सोडून धंदा करत नाही तो मोठा व्यापारी बनत नाही, तो नॉर्मल व्यापारी असतो. जो मार्जिन सोडून धंदा करतो, जो लोकांच्या हिताच्या हिशोबाने धंदा करतो, तो उद्योगपती होतो. त्यामध्ये त्याचा लोकांचा त्याचा जास्तीत जास्त समावेश असतो की हा फायदा तिकडे जावा. मग काय चुकलं? आणि ही काही गणितं आहेत, ही आपल्याला जनरली मिळत नाहीत बघायला. आणि असं कधी झालेलंच नाही. आपल्याला फार फार 5%, 7%, 8%, 10% असे डिस्काउंट मिळतात ना. हे पचत नाही. महाराजा कार्डमध्ये 5 रुपये काय कळलं? आता तुम्हाला महाराजा कार्डचं उदाहरण, तुम्हाला एक उदाहरण देऊ सांग. मार्केटमध्ये वाणी लोक येतात बरोबर. मार्केटमध्ये वाणी लोक आहेत. साखर मागवली, तसे तर वस्तू सगळ्या आल्या, पण मी एक साखरेचं उदाहरण देतो. मग तुम्हाला कितीला पडली? 40 रुपयाला. बघा, हा तो व्यापारी आहे जो सिक्रेट स्वतः ठेवत नाही, तुमच्या शेअर करतोय. तो व्यापारी नाही जो सिक्रेट ठेवून लोकांना लुटतो. कारण मला काय सिक्रेट जपायचं नाही, माझी संकल्पना लोकांसाठी आहे. मी सिक्रेट कशाला जपू? पण तुम्हाला गणित कळणं गरजेचं आहे. तुमच्या डोक्यावरती कुठला पडदा आहे, अंधविश्वासाचा असेल किंवा अज्ञानाचा असेल, तो मला काढून टाकायचा आहे. सर्व काही या जगामध्ये शक्य आहे, फक्त ठरवणं गरजेचं आहे, बाकी काही नाही. ठरवत नसल्यामुळे काही होत नाही. तुम्ही ठरवलं म्हणून काचमध्ये आहात, तिथं भाग्य उजळलं, तुम्हाला सपोर्ट मिळाला. जे ठरवत नाही ते काचच्या बाहेर आहे. तुम्ही सांगा या काचच्या आत बाहेर लोक आहेत त्यांना घ्यायचं नाही, कधी लावा, काय टेन्शन नाही. आपल्याला गणित मजबूत आहे. 30-40 लोकांचं कुटुंब झालेलं आहे, आपण मस्तपैकी त्याला सांभाळ. साखर आली 40 रुपये, दोघांनाही आली. कितीला विकलं जाईल? ते दोघं कितीला विकतील? त्याला आलीच मुळात 40 रुपये, कितीला विकेल? म्हणजे काही 2 रुपये, 44 रुपये, 46, ज्याला जेवढी वाटेल त्या पद्धतीने. हेच असेल ना, बरोबर आहे का? 2 व्यापारी आहेत मार्केटमध्ये असं समज. एका व्यापाऱ्याने काय केलं, 44चा भाव लावला, दुसऱ्याने 44चा लावला होता. दोघांनी 44चाच लावला होता, धंदा करत होते. एक व्यापारी जो होता तो काय म्हणला, मी काय बाबा 1 रुपया सोडणार नाही, 44 रुपये साखर लेणे काय लावून नाही तो जाऊ. बघा, म्हणजे त्यांनी मार्जिन सोडली का? नाही. दुसरा व्यापारी होता ना, त्याने डोकं लावलं, काय काहीतरी केलं पाहिजे, या असं रोजचं असं बोरिंग धंदा नाही करायचं. त्याने काय केलं माहितीये का? त्यांनी साखरेचा भाव लावला 35 रुपये. किती लावलं? आली कितीला? असं लावतं का कोण? किती रुपये लॉस? कस्टमरच्या हिशोबाने, कस्टमरच्या हिशोबाने प्रॉफिट होते नाही. तिकडे 44चा भाव आहे, कुठं झालं का?
प्रत्येक जण आपला फायदा होतो की नाही? पण तुम्ही त्याचा लॉस करता ना, त्याचा 35 रुपये तुम्हाला बरं वाटतंय तुमच्या फायद्यासाठी? हा, आपला फायदा दिसला, त्याला दिसला गेला, त्याला आपल्याला तर फायदा नव्हतो. असं जर मी पण म्हटलं तर विचार केला तर, जर तुम्ही पण विचार केला म्हणजे प्रत्येक जण स्वार्थ बघतो. तुम्ही तुमचा बघता तर तो ना व्यापारी बघतो. पण तुम्हाला माहित आहे का, लॉस मध्ये पण प्रॉफिट दडलेला आहे. कसं? त्याला म्हणतात टर्नओव्हरचा बिझनेस. तुम्ही त्या 9 रुपयाला त्यांनी आकर्षित करून घेतलं आणि तुम्ही सगळं इकडं आला, इकडे गर्दी झाली. तुम्ही म्हणला जो माणूस माझं 9 रुपये वाचवतोय, काय जो माणूस माझं 9 रुपये वाचवतोय, साखरच काय सगळा बाजार इथूनच गेला. काय कळलं? सगळं घेतलं, जवळपास 1000 रुपयाचं सामान घेतलं. साखरेमुळे आले, पण दया आली, विचार आले की अरे तो माझं 9 रुपये वाचवतोय, मी आता त्या डाळीसाठी परत त्याच्याकडे काय जाऊ? इथे त्याची डाळ आहे, ह्याची डाळच आहे, आणि दोघं कुठलं पिकवतात? आणूनच विकतात. काय कळलं? 1000 रुपयाचं बाजार घेतलं त्या लॉसवाल्या धंद्याकडे, व्यापाऱ्याकडे. आता टर्नओव्हर झाला 1000 रुपयाचा, तर किती फायदा झाला? रिटेलवाल्याला कमीत कमी 10% तर आहे का नाही मार्जिन? मग 1000ला किती? 100 रुपये. तुमचे 5 रुपये साखरेचं वजा करा. प्रॉफिट मध्ये धंदा केला की लॉस मध्ये केला? याला म्हणतात की सर्टन लेवलला प्रेझेंट करताना लॉस दाखवणं, पण टर्नओव्हर मध्ये प्रॉफिट मध्ये असं. कुठलाही व्यापारी लॉस मध्ये धंदा करत नाही, आणि काक व्यापारी तेच आहे, मी लॉस मध्ये धंदा करणारच नाही. आता कळलं का? या काही गोष्टी तुम्हाला माहित नसतात, त्यामुळे अशक्य गोष्ट काय डोक्यात घेऊ नका. सगळ्या गोष्टी तिथे आहेत. दुसरं उदाहरण देतो. तुम्ही म्हणता नाही बाबा हे नेकलेस कसं परवडते, 1 लाख रुपये, हे तर आमच्या काय बारशाला आले नाहीत, लग्नाला आले नाहीत, तरी 1 लाख देतात. ह्यांना नक्की खजिना कुठं गावलाय, कुठं काय आहे सगळं? काय कळलं? आणि आपला टोटली वाईट बिझनेस आहे. काय कळलं? मी मला त्याची चिंता नाही, तेही जग जाहीर तुम्हाला आता होईलच, ते सगळं मी मांडणारच आहे. पण तुमचा जीएसटी असेल, सेल टॅक्स असेल, कुठला आणि कुठले टॅक्स मी ते सगळे जाहीर करणार की बाबा हे एवढं दिलंय, टेन्शन घेऊन चला आपलं कामाला लागा, ते मी जग जाहीर करीनच. काय? आता उदाहरण देतो दुसरं. लक्स साबण, असं आपण एक साबण धरूया. मला सांगा, ज्या माणसाने असा विचार केला असेल की लक्स साबणाची निर्मिती झाली पाहिजे, ह्या साबणाने अमुक अमुक होईल, असं होईल आणि तमुक तमुक होईल, असं काहीतरी विचार केल्याशिवाय त्या वस्तूची तर निर्मिती होणार नाही. बरोबर की नाही? ती वस्तू होती फक्त 2 रुपयाला, असं गृहीत धरा. आणि गिरायकाच्या हातामध्ये जाईपर्यंत ती वस्तू 20 रुपयाला झाली, मग 8 रुपये. हे 8 रुपये गेले कोणाला? त्याने बनवताना तर 2 रुपयाला बनवलं. मी हे 18 रुपये जे काय झाले, त्याच्यावरती जी MRP आली, ज्या नियमानुसार, ज्या सिस्टमनुसार, तर ते तुमच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत जी लोक मंडळी होती की नाही त्या सिस्टम मध्ये, त्यांची मार्जिन होती. आणि घरापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला घरा बाजूला पाहिजे ना. बरं, फॅक्टरीकडे जाऊ शकत नाही, 1 साबण देत नाही ना. हे सिस्टम कोण बोलतंय? म्हणजे अगदीच हाताच्या अंतरावरती जरी समजा फॅक्टरी असेल तरी तो तुम्हाला देणार नाही. काय म्हणणार बाबा 1 साबण मी देत नाही, आमच्याकडे ट्रक नाही माझं. लक्षात येतं मी काय बोलतो ते? आणि ते प्रोडक्ट लोकांना प्रेझेंट व्हावं म्हणून त्यांनी मार्केटिंग केली. एखाद्या कलावंतीला बोलवलं, बोललं भाई बोल, तू लई सुंदर आहे, चांगलं माझं हे साबणामुळे. ती बोलली, तुम्ही धावत गेला, स्वतःला त्याच्यात समजलं की बाबा मी पण बनते तशी. ह्या गोष्टी घडल्या. आजपर्यंत काय ती तशी झाली नाही, पण घडल्या. नंतर त्या वस्तूची तिला सवय लागली. पण सांगायचं तात्पर्य हे आहे की ज्या माणसाने त्या वस्तूची निर्मिती केली, त्याच्याकडे प्रोडक्शन जे झालं, त्याने जेव्हा कल्पना केली होती तेव्हा त्याला जागा घ्यायची, फॅक्टरी टाकायची. मग लागत कॅपिटल त्या फुकट उभं राहतं. कॅपिटल लागेल की नाही? त्या जागेपासून, त्या मशिनरी पासून, त्या स्टाफ पासून. तुम्ही जरा थोडस लक्षात घ्या ना मी काय बोलतोय ते. एवढं उघड कोण नाही बोलणार.
काक फक्त सामान्य माणसासाठी आली म्हणून मी सांगतोय, नाही मी खरा मुळातला व्यापारी ना, तुम्ही सांगितलंच. पण नुसतं मला व्यापारी म्हणून काम करायचं नव्हतं, मला संकल्पना राबवायची होती, म्हणून तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. बघा मी काय म्हणतो, आज त्या व्यक्तीने नुसता निश्चय केला की मला हा एक साबण एक प्रोडक्ट असं हे करायचं, आपलं असं असं होईल, तर त्या जागेपासून त्याला प्रेझेंट करण्यापर्यंत 100-500 करोड रुपये लावले. एवढं सगळं लावून 100-500 करोडचं प्रोडक्शन काढलं आणि एवढं सगळा पैसा लावलेला आहे. मग त्याला त्या गतीने पैसा रिटर्न्स पाहिजे ना, रिकवर पाहिजे की नाही. म्हणून त्याने कुठल्या तरी कलाकाराला घेऊन ती ऍडव्हर्टायझिंग केली आणि 100 करोड जनतेकडे ते पोहोचवलं टीव्हीच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून, आणि त्याचा सेल्स त्या पद्धतीने रिटर्न्स घेऊन तो त्याच्यातून बाहेर निघण्याचा त्यांनी तो प्रयत्न केला. मग मला सांगा, जर एवढं सगळं सत्य आहे, हे जर खरं आहे, तर मग आपण काय करतोय? मी कुठे फॅक्टरी खोलली? माझं जर प्रोडक्टच नाही. आणि हे जर सत्य असेल की महाराज कार्ड जर प्रोडक्टची निर्मिती केलेली आहे, तर याच्यात फॅक्टरीचा काही संबंध नाही. आणि जर असता तर एवढी कॅपिटल मला टाकावी लागली असती की नसती? बरोबर आहे की नाही? मग ती कॅपिटल टाकून हे करण्यापेक्षा एक प्रोडक्टची निर्मिती केली, एक कनेक्टिव्हिटी केली की ही जॉईनिंग ह्याच्यातून करूया, ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून करूया, संकल्पनेच्या माध्यमातून करूया. आणि जे कॅपिटल मी टाकणार होतो कोणाकडून तरी घेऊन, मग तुमच्याकडून म्हणा, आता बँकेकडून म्हणा, मग ते 100 करोड असेल, 500 करोड असेल, 1000 करोड असेल, तीच कॅपिटल तुमच्यात मी शेअर करतोय. करू का नको करू? काय चुकलं? हे पचाना झालं, हे पचाना पण झालंय आणि पटाना पण झालंय. असं कसं शक्य आहे? हे तर आमच्या लग्नालाच नव्हतं. तुम्हाला कळलं? एवढं दाणे मार्केटमध्ये एकही नाही. आणि जर असता तर लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये त्याला हिरो बनण्याची संधी असून सुद्धा त्याने संधी सोडली. आणि एकमेव जगातली कंपनी का तिने संधी सोडली नाही? कळलं का पहिलं तुम्हाला? तर काही लोकांना संधीचं सोनं करता येतं आणि काही लोकांना संधीच कळत नाही. नंतर कपडावर लय डोकं आपटून घेतात. रक्त त्यांचंच नाही. बोलली होती रे ती, आली होती ती, बोलली होती, काय झालं आता जरा बघ ना, जॅक आहे काय, महाराज कार्ड घ्यायचंय, आता तरी घ्यायचंय, बस बोंबलं. महाराज कार्ड सेल करण्यासाठी फार मोठी गोष्ट नाही, परंतु तुम्ही मोठे व्हायला पाहिजेत म्हणून ह्या गोष्टी चाललेल्या आहेत. एक सुंदर आणि स्वच्छ शुद्ध असा सोहळा आपण एप्रिल महिन्यात करणार आहोत. हा तुमच्या आमच्यासाठी होणार आहे. ती जी रिस्क ज्याला मी म्हणतो आहे, ती रिस्क जरी असली तरी ते कॅपिटल घेऊन आपण जर उतरलो असतं तर ते पैसे सगळे त्या वस्तूमध्ये, फॅक्टरीमध्ये, जागेमध्ये, हिरोईनीमध्ये, याच्यामध्ये त्याच्यामध्ये लागले असते की नाही? ते तुमच्यात वाटतं तर त्याच्यात अवघड काय गोष्ट आहे, अडचण काय आहे, वावगं काय, अशक्य काय, काय चुकलं, हेच कुणी विचार केला नाही. आणि या भारतामध्ये किंवा जगामध्ये आपली फॅक्टरी नाही, आपलं प्रोडक्ट नाही, तरी पण सगळ्या मार्केटचे आपण मालक आहोत महाराजा कार्डाच्या माध्यमातून. काय झालं? आणि दुसरी गोष्ट, जर मी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये एखादे प्रोडक्ट काढलं असतं तर ह्या जगामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की कधीही दुसऱ्या व्यक्तीचा स्वाद आणि स्वभाव, काय बोललो, स्वाद आणि स्वभाव चेंज करण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही नाकामयाबच होणार. कारण माणूस आपला स्वाद आणि स्वभाव त्याला इंटरफेअर केलेला आवडत नाही. मग ती बायको असो, पोरं असो, काय कोणी असो, घरात तुम्ही चेक करा पाहिजे तर. आणि नका चेंज करायला जाऊ नका, पण टाइम व्यर्थ आहे. स्वाद आणि स्वभाव चेंज होऊ शकतो, परिवर्तन होऊ शकतं. ते केव्हा? जेव्हा तो स्वतःबद्दल ठरवल तेव्हा. पहिलं कळलं का? कुटुंब प्रमुख या नात्याने तुम्हाला हे ज्ञान दिलेलं आहे. डोक्याची धई करून घ्यायची नाही. आय का अशी वागते ती बरोबर वागते, पोरगी तशी का वागते बरोबर वागते. का?
तिला इंटरफेअर करायचं नाही. मम्मी मला नाही आवडत भेंडीची भाजी, तू कशाला खायला नाही तर नाही. आणि ही आई तोंडात कोंबणार भेंडीची भाजी. मी बोलली तुझी आई आहे, नाही होणार, नाही होणार तुमच्याकडे. मी तुम्हाला सांगतो हे सत्य परिस्थिती आहे. म्हणून माझ्या डोक्यात हे आलं की जर एखादी व्यक्ती किंबहुना सगळेच व्यक्ती जर हे खरं असेल की आपला स्वाद आणि आपला स्वभाव जर चेंज करू शकत नाही, तर मी उगाचच काहीतरी प्रोडक्ट निर्माण करायचं आणि बरं ते त्याच्यासारखं दिसतं पण ते तसाच आहे, उगाच डोक्याची जाईल. तुम्ही एकदा आपलं टेस्ट चेंज करायचा प्रयत्न कराल, दुसऱ्यांदा परत आपल्या जाग्यात मी बॉम्ब आलो, कामात गेलो, असं प्रोडक्ट काढूच कशाला. म्हणून मी कॉमन प्रोडक्ट काढलं ज्याचं नाव महाराज्य कार्ड आहे. जा भाई, तुला जे आवडतं तिथं जेव, मला काही टेन्शन नाही. आणि या महाराज्य कार्डाची इतकी महती आहे की फक्त कार्ड दाखव पोटभर जेवशील. काय चुकलं का? आणि हा संपूर्ण डिस्काउंट मी त्याच्यामध्ये ऍड केला, कळलं का? तो खूप प्रमाणात केल्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय, पण साखर आहे आपलं महाराज्य कार्ड असं समजा बरं का. लॉस मधला व्यापारी मी अजिबात नाही, हे तुम्हाला पुढच्या 2 महिन्यात कळलंच. काय कळलं? राहिली गोष्ट आता बिलाची. बिल पास होतंय नाही होतंय ही संकल्पना नाहीये मुळीच. प्रत्येक व्यक्तीने महाराज्य कार्ड घेणं आणि टायअप असलेल्या दुकानदाराशी तिथे जाऊन खरेदी करणं ही संकल्पना. परंतु मार्केटमध्ये बाजारामध्ये आपले टायअप शिलेदार अजून तयार झालेले नाही, कळलं का? आपण केलेले नाहीये. ते करण्यापर्यंत आपल्याला थोडीशी कळ सोसायची किंबहुना सहकार्य करायचंय, ह्याच त्याच्या पाठीमागची भावना आहे. किंबहुना मी तुम्हाला विचारतो की मला एकतर उद्याच्या उद्या सांगा, तर आजच सांगा की सर आम्ही जी बिलं पाठवतो ना, तो आमच्या लग्नाला आला होता, त्यामुळे त्याच्याशी टायअप करा आणि अख्खा बाजार त्याला द्या. माझ्या बापाचं काय बिघडत नाही, माझं 2 मिनिटाचं काम. मग पुढे जाऊन मला बोलू नका, सर तुम्ही तर बोलला होता उद्योजक बनवणार आम्हाला, आता घंट्याचं बनवलं. हाय त्या धंद्यावाल्याला तर टायअप करून घेतलं, तुम्हाला कुठं दुसरं दुकान देऊ, कसं देऊ? तुम्हाला उद्योजक म्हणून घडवायचं आहे. ह्या महाराष्ट्रामध्ये किमान काकमध्ये असणारा सभासद नोकरीला जाऊ नये ही अपेक्षा आहे, ही इच्छा आहे, हे स्वप्न आहे. तुम्हाला उद्योजक घडवायचं आहे. उद्या किंवा परवाच्या मीटिंग मध्ये जे 24 जे फॅसिलिटीज आहेत त्या 100% किती राहणार आहेत त्याचा अहवाल होईल, जाहीर होईल ती यादी, हे बिझनेस. आणि मग त्या एरियामध्ये आपला काकचा सभासद कोण आहे मेन पहिला, तिथून पहिला कोण आला किंवा काय आलं त्याला ते सांगितलं जाईल की याच्यातून तू कुठला व्यवसाय निवडतो. तुझा झाला एकदा बुक की तू झाला, मग बाकीचे असे वेगवेगळे करत असं ते सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि ते आपल्या संकल्पनेची दुसरी बाजू आहे. पहिली म्हणजे माईला आधार देणं काटकसरमध्ये, तिथून ती आरामशीर जगेल, व्यवस्थित आपल्या घरामध्ये चांगला आहार लोकांना मुलांना देईल. आणि दुसरं तिला लगेच उद्योजक करणं की बाई तू सुगरण आहेस, तुला बनवता येतं काहीतरी आणि बाहेर दुकान लावू ना, मी देतो ना परमिशन, मी देतो ना, उभं करतो. आणि या स्तरावरती आज मी एक गोष्टीची जाहीर आव्हान करतो की उद्या म्हणलं की बाबा मला आजच मिळाले, पण उद्या परवामध्ये मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेन की आज काक माय निधी कंपनी, एक आपली लिमिटेड कंपनी दुसरी रजिस्टर झाली, ती RBI अंतर्गत, ज्यामध्ये आपण बँकेमध्ये ज्या पद्धतीने व्यवहार करतो ते सर्व प्रकारचे व्यवहार आपल्याला उद्या सगळे क्लिअर होतील. जसं क्लिअर झाले की ते मी सांगेन. आणि मगाशी मी जसं सांगितलं की ज्या ज्या योजना येतील पुढे, ज्या ज्या काही गोष्टी येतील त्याच्यात फक्त तुमचा सहभाग हवाय, बाकी मला काही नको. आणि नुसतं सहभाग हवाय बोलतोय, तेही फ्री मध्ये नाही. मला दान नको, मला तुमची हेल्प नको, फक्त तुम्ही सहभाग सामील झालं पाहिजे. ह्याच्या पलीकडे काही नाही. तेवढं जरी केलं ना तरी बघा कुठं कुठं कंपनीला घेऊन जाईल. तुमच्या लक्षात येते का? आता बँकेतून लोन वगैरे मिळतं ना, बँकेत आपण FD ठेवतो ना, बँकेत रिकरिंग डिपॉझिट ठेवतो ना,
सगळ्या गोष्टी असतात की नाही, अशाच पद्धतीची उद्या आपल्याला एकदा सिग्नल सीए कडून आणि आरबीआय अंतर्गत आपण म्हणतो ना, तुम्हाला सिक्युरिटी पाहिजे ना, कंपनी अशी आहे का ती तशी आहे, देतो ना. फक्त आता मला बघायचं आहे की तुम्ही तिथे येऊ शकता का. तुम्ही स्वतः विचार करा, ज्या बँकेमध्ये तुमची रक्कम आहे, तुम्ही रक्कम आहे अशी 100 रुपये असं गृहीत धरा, महिन्याला खर्च तुमचा 10 रुपये आहे. किती आहे? किती? 10 रुपये. आणि बँकेत 100 रुपये. 90 रुपये कोण वापरतो? तिला मोठा करायचं काय, तुम्ही ठेका घेतला ते लग्नाला आणली. निव्वळ सिक्युअर आहात म्हणून तुम्ही तुमचे पैसे तिथे ठेवता. तुमच्या रकमेमुळे तो समोरचा व्यक्ती मोठा होतो, तुम्ही होत नाही. आणि काकने जन्म घेतलेला आहे की तुम्हाला मोठं करायचं. चालेल का? हेच पचत नाही. कसं काय शक्य? कसं काय शक्य? नुसतंच बोलाय कसं काय रे? कारण काय झालं माहितीये का, आपण एवढ्या चिडचिडीमध्ये, ह्या महागाईच्या त्रासलेल्या सगळ्या जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या, त्याच्यात चिडचिड झाली. लॉकडाऊन मध्ये नवरा बायकोचे चेहरे एक जवळ सारखे रोज बोल बघा बघी होती, कंटाळवाण झाला ते नात्याचं, सगळं चिडचिड झाली. तुमच्या लक्षात आलं? त्या चिडचिडमुळे काय झालं माहितीये का, आपण देवावरती थोडं कमी विश्वास, नक्की आमच्यासाठी कोणतरी येईल का, तू कोणा पाठवतोयस का, आणि ते सोबतच आहे, ते शोधतंय तिकडं का. तुम्हाला तुमच्यासाठी, तुमच्यापासून आणि तुमच्यापर्यंतची योजना, तुम्ही प्रत्येक योजनेमध्ये तुम्ही सहभागी घ्या. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, माझी कोणती पण एक जी काही योजना असेल त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एवढं सांगायचं, सर ह्या योजनेमध्ये आहे ना सर, ह्याच्यात तुमचा स्वार्थ आहे, याच्यात पब्लिकचा अजिबात नाही. अशी मला एक योजना दाखवायची, त्याने शोधून दाखवायची, त्याला मी 1 करोड रुपये इनाम द्या. कारण ही संकल्पना फक्त डोक्यामध्ये आली, ती राबवण्याचा प्रयत्न करतो आहे. मला मोठं व्हायचं नाही, माझी संकल्पना राबवली, तुम्ही खुश राहिलात, मजेत राहिलं, झालं ना. आणि काय मोठं व्हायचं असतं वेगळं? काय कळलं काय? आणि एवढं मोठं झालं काय माती खाणार आहे का सोनं नाणं चावायला लागणार आहे? असं काय होणार आहे का? पण आपल्या संकल्पनेमध्ये एवढ्या लोकांचं हित लपलं होतं आणि ते आज सुखा समाधानाने नांदतायच, ह्याच्यात आनंद आहे की. आणि काय पाहिजे त्याच्यामुळे इथून पुढे कुठली योजना जी पण मी राबवणार, जी आतापर्यंत राबवली आणि पुढे राबवणार, तुम्ही फक्त सांगा सर हा फक्त एकटा तुमच्या एकट्याचा स्वार्थ आहे या योजनेमध्ये, तुम्ही एकटे हे होऊ शकता, ते फक्त मला शोधून दाखवायची. तुम्हाला सापडणार नाही, कारण मी तशी ठेवणार पण नाही. कारण काकचा जन्म फक्त आणि फक्त सामान्य मनुष्यासाठी जन्माला आलेला आहे. आणि म्हणूनच हा आपला एक शेवटचा पुरस्कार म्हणा किंवा एक शेवटचा टप्पा म्हणा, सामान्य पुरस्काराची मी जी जाहीर केली एका महिन्यापूर्वी की चल यार एक राहून जातंय ते आता हे, किंवा आता करायला काय हरकत नाही. आपले आईवडील, आपले आजी आजोबा यांचे आपल्याकडे आशीर्वाद असावेत, म्हणजे आपल्या कंपनीला भरभराटी येणारच त्यांच्या मुखात. हे त्यातलं एक भाव होतं. हे 5,000 1 लाख असा काही संबंध होता. आणि 1 लाख रुपये का, मी नुसतेही तुम्हाला सन्मान केला असता तरी तुम्हाला आनंद वाटला असतो. 1 लाख रुपये म्हणजे काय आहे की उद्या त्या गोष्टीमुळे किंवा तुमच्या विश्वासामुळे त्या आई वडिलांनी, त्या आजी आजोबांनी कंपनीवरती जो काही विश्वास दाखवला, ज्याच्यामुळे कंपनीची जी काही भरभराटी झाली, ज्यामुळे कंपनीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात फायदा आला, तो फायदा माझ्या आई वडिलांना, आजी आजोबांना दिला तर काय बिघडलो, अशी भावना ठेवा. मी माझ्या आई वडिलांना, आजी आजोबांना जर माझ्या ह्या मुलाकडनं जर ती एक भेट वस्तू म्हणून मी 1 लाख रुपयाची मदत केली, भेट दिली, काय बिघडलो का? असं भेट देत नाहीत का? नाही देत का? मुळात ही भावनाच आपण ठेवत नाही, फक्त पैशाची तुलना. आम्ही भावनेने चाललोय, आम्ही संकल्पनेमध्ये भावनेने चाललेलो आहे की अशाला असं, अशाला असं, अशाला असं. मला चांगली आठवती पहिली वाली माझी जी मेडिक्लेमची, काय 6,000ची पैठणी घ्या आणि तुम्हाला अमुक अमुक हॉस्पिटलचा खर्च मी देतो. बऱ्याच आमच्या माई होत्या ज्याच्यात प्रेग्नेंट मध्ये होत्या, त्यांनी बाळाचा जन्म झाला, मग तो ऑपरेशनने झाला, नॉर्मली झाला, जे काय झालं, आणि मला बिल आणून दिली. 43,000 47,000 पास झाली, ती दिली. काय कळलं? पण भावना बघा काय फरक पडतोय.
6,000 दिले तुम्ही, कंपनी दिलंच पाहिजे, बोललेली कंपनी. अरे बोंबल ती भावनाच गेली खड्ड्यात. आम्ही काय विचार केला आणि त्यांनी फक्त पैसे. जनरली काय झालं तिथून पुढे सगळं आहे ना एकच अँगल मी पाहतोय ना 20 महिने एकच अँगल. पैसे डालू क्या आहे कंपनी टिकेगी क्या बोलतो देवाला लटकेगा ये बस. अरे एक माणूस काहीतरी चांगली संकल्प एवढा जर अभ्यास झाला पाहिजे. सतत पैसे 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 नुकसान फायदा आहे असं होणार आहे का? चला काकमध्ये नाही आला किंवा अन्य ठिकाणी नाही आला मग नुकसान कुठं होणारच नाही का? साधं नुकसान तुम्हाला दाखवतो. साधं नुकसान एका व्यापारीकडे 2 कस्टमर गेले. एक पहिला गेला, तुम्ही गेला. त्या व्यापाऱ्याने तुम्हाला 10 रुपयाचा डिस्काउंट दिला. काय कळलं? तुम्ही गेला मग त्या गेल्या त्यांना 20 रुपयाचा डिस्काउंट दिला. नुकसान कोणाचं झालं? नुकसान कोणाचं झालं? पहिल्या वेळीच झालं नुकसान. बघ फायदाही नुकसान मध्ये तब्दील होतो. बघण्याचा दृष्टिकोन काय कळलं? नुकसान नुकसान फायदा असं सगळं बघू नका. या जगामध्ये तुमच्या आमच्यासारखे आजही देवाला मानणारे विश्वासाला मानणारे प्रेम ठेवणारे लोक आहेत म्हणून ही सृष्टी टिकून पण आहे. ह्या सगळ्या गोष्टीत आज मी एवढं बोललो का? आज उद्या मी बोलणार आहे. आज एक उद्या शेवटचा दिवस आहे ते उद्याही बोलणार आहे. पण मला बोलायचंच होतं की तुमच्या आमच्या डोक्यामध्ये कुठला गैरसमजचा भुसा भरलाय का? नुसतं पैसे असं काय डोक्यात चाललंय का? व्यावहारिक नातं ठेवायचं असेल तर कधीही पुढे या. 2 मिनिटात विषय संपतो. पण हृदयाचं नातं जर समजा जर विषय असेल ना तर मग विषय नाही संपवायचा. हृदयाचं नातं विषय संपण्यासारखं नसतं. काय नवरा बायकोचं नातं संपतं, मुलाचं आणि आईवडिलाचं संपतं, हे नाते न संपणार आहेत. ठीक आहे थोडा राग रुसवा होतो पण समजून घेतलं की क्लिअर होतं. ते न संपणार नातं आहे. थोडे लांब होणार हो, डिस्टन्स वाढेल, नातं न संपणार. व्यावहारिक नातं संपतंय लक्षात ठेवा. काय कळलं? आणि या कालच्या महिन्यामध्ये आजच्या ह्या महिन्यामध्ये मी बऱ्याच लोकांना नाही पटलं. म्हणलं बाबा तो म्हणतोय की नाही तुमचं नियोजन नाही आवडत मी जातोच कंपनीसोबत. ठीक आहे त्याला मनवलं नाही मना थांबला जा बाबा आता तुझं भाग्य तुझ्या बरोबर मी काय करू माझा प्रयत्न. मग व्यावहारिक नातं करायचं त्याला 2 मिनिटात म्हणलं हे 2 मिनिटाचं काम आहे. पण तुमचं माझं हृदयाचं नातं हे जोडवलं म्हणून मी हे तुम्हाला प्रयत्न करतोय. नका असं करू रे. अरे जरा थांब थोडा कळस हो सर. आई आपल्या लेकरांना म्हणत नाही का मला थांब ना जरा थांब ना आपले दिवस थोडेसे असेच आहेत पण झाले ना नंतर मग तुला कपडे घेईन रे आणि तुला थोडं बाळा थोडं थांब. आई बोलते की नाही नंतर देते की नाही त्या बाळाने धीर धरला तर दिलं जाते की नाही. मग इथं का नाही? हे सगळे छोटे छोटे उदाहरणं जे प्रॅक्टिकल लेवलला तुमच्या आमच्या घरामध्ये घडत असतात तेच सेम आहे. फक्त समजून घेण्याचा भाग आहे. काय खड्डा बिड्डा काय नाहीये. जे गैरसमज मध्ये राहतील त्यांना त्रास होणार. मी तुम्हाला आता सांगतो काकला काही त्रास होणार नाही. आणि मी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. तुम्ही जसं माझ्यावर ठेवलाय ना तुमचा विश्वासघात होऊन देणार नाही. पण मी तुमच्यावर ठेवलाय तुमच्याकडे पण तेच लागू होतं. तुम्ही विश्वासघात करू नका. नियोजन अखेर उद्या मी मांडणार आहे. लगेच उडी मारायची आणि प्रूफ करून दाखवायचं सर अमुक महिन्यापासून मी आहे अमुक महिन्यापर्यंत आहे आणि या सगळ्या योजनेमध्ये मी आहे. काय कळलं? तो खरा विश्वास ते खरं नातं. काय कळलं? मग जो जिथून आला असेल तिथून तो सगळ्यामध्ये आहे आणि तो असला पाहिजे. कुटुंब म्हणून तुमची आर्थिक बाजू बळकट करायची आहे. हा व्हिडिओ उचललेला आहे संकल्पनेमध्ये. क्लिअर पिक्चर क्लिअर झालं. उद्या थोडा अजून होईल आणि मग त्याच्यानंतर मी कोणाला समजत बसणार नाही तुमच्या